नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. देशातल्या 5 विधानसभा निवडणुकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 पोटनिवडणुका होत आहेत. त्याचे निकाल आले आणि अपेक्षेप्रमाणे घडलं आहे. पण त्या अपेक्षेप्रमाणे घडत असताना सुद्धा काही महत्त्वाच्या बाबीचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे आणि ते विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओतनं पाहायला मिळणार असल्यामुळं नेहमीप्रमाणे तुम्हाला तीच विनंती आहे, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा, मराठी भाषिक मंडळींना, की ते तुम्हाला अतिशय तटस्थ आणि सत्याच्या जवळ जाणारच विश्लेषण पाहायला मिळेल. आपण सुरुवात करू ती अक्षय कर्डिले यांच्या राहुरी विधानसभा निवडणुकीतल्या पोटनिवडणुकीपासून, कारण बारामतीचं विश्लेषण आपण प्रदीर्घ करूया. तिथे पण ते जवळपास 1 ते 1.5 लाख मतांनी विजयी होताना दिसत आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे श्री मोकाटे जे आहेत त्यांचा दणदणीत असा पराभव झालेला आहे, राईट. कारण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसनं ती जागा लढवायचं ठरलं तेव्हाच हे निश्चित होतं की तिथे जर त्यांच्या आधी ज्यांचा त्यांनी पराभव केला होता ते उमेदवार नसतील तर मग त्या निवडणुकीला काही अर्थ नाही आहे. आणि मग तिथं दिसलं आपल्याला की अतिशय एकतर्फी अशी ही निवडणूक झाली की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं त्या निवडणुकीतनं माघारच घेतली आणि अक्षय कर्डिले यांच्यासाठी म्हणजे जरी शरद पवारांच्या, कारण तनपुरेंनी निवडणुकीतनं माघार घेतली की त्याच्यानंतर प्राजक्त तनपुरे नसतील तर त्या निवडणुकीला काही अर्थच नव्हता. तर त्याप्रमाणे ते घडलं आणि अक्षय कर्डिले, कारण त्यांचे वडील शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन झालं होतं, त्यानंतर झालेली ती पोटनिवडणूक आहे. तो साधारणपणे आपल्याकडं असं दिसतं आहे की पोटनिवडणुकीमध्ये एखादा दुसरा, कारण रमेश वांदळेंचा एक अपवाद आहे की त्यांच्या पत्नीचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता आणि त्यांनी पण मनसे सोडून इतर पक्षातून निवडणूक लढली होती, त्याचं ते कारण असावं होतं. पण साधारणपणे असा ट्रेंड असतो की एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झाल्यानंतर, आणखीन एक पंढरपूरचा पण अपवाद आहे, त्या ठिकाणी पण भारत भालके यांच्या चिरंजीवाचा पराभव झाला होता. त्यामुळं हे जे गृहीतक असतं ते गृहीतक साधारणपणे असं असतं की अशा निवडणुकीमध्ये जी सहानुभूतीची लाट असते ती असते आणि ती दिसली शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूनंतर अक्षय कर्डिले यांच्या बाजूला. पण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र राष्ट्रीय पातळीवरचा विक्रम झाला. 2,18,000 आणि काही मतानं श्रीमती सुनेत्रा पवार ह्या विजयी झाल्या. या विजयाचे फार अर्थ आहेत. पहिला अर्थ म्हणजे बारामतीकर, बारामतीतलं प्रत्येक घर हे दिवंगत श्री अजित पवार यांच्या प्रेमात किती आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. हा खरं तर राजकीय वारशाचा मुद्दाच नव्हता. राजकीय वारसा पक्षांतर्गत ठरलेलाच आहे. सुनेत्रा पवार ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख आहेत, त्याच राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्याच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि म्हणून या पक्षाची धुरा ज्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे त्यांचा विजय असणं साहजिक आहे. पण त्या विजयाचा अर्थ या इतक्या विक्रमी संख्येनं लोकांनी त्यांना निवडून दिल्यामुळं तो एका अर्थाने अजित पवारांना मिळालेली बारामतीकरांची पहिली श्रद्धांजली आहे. ती श्रद्धांजली पहिली अशा अर्थाने म्हणालो की कारण लोक त्यांचे स्वतःचे उमेदवार जेव्हा निवडतात त्यावेळेला काहीतरी विचार त्याच्या मागे असतो. पहिला विचार असणार आहे तो अजित पवारांना दिलेली श्रद्धांजली, पवार कुटुंबाबद्दलचं त्यांचं प्रेम. पण दुसरा प्रॅक्टिकल विचार हाही असू शकतो की अजित पवारांच्या नंतर उपमुख्यमंत्री पदाची माळ ही सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. त्यांना अजून जरी अर्थमंत्रीपद मिळालेलं नसलं तरी ती पुनर्रचनेमध्ये त्यांना ते मिळेल. पोटनिवडणुकीसाठी ते थांबले असावेत बहुधा आणि उपमुख्यमंत्री त्या आहेत. त्यामुळं बारामतीच्या विकासाचा गाढा कुठेही थांबू नये. तो जर गाडा थांबला तर अनेकांना त्याचे फटके बसतील. रिअल इस्टेटपासून ते तिथल्या विकासाच्या अनेक प्रारूपांना धक्का बसेल. त्याचाही बारामतीकरांनी विचार केला असावा आणि म्हणून तो विचार झाला. खरं म्हणजे 22 उमेदवार त्या निवडणुकीत होते आणि त्या उमेदवारांनी, जसं काही लोक म्हणाले की केवळ प्रसिद्धीसाठी ती निवडणूक लढली, खरं दिसतंय. किती मतं मिळावी त्यांना? 4,500. 2,18,000 कुठं, 4,500 कुठं. पण ती निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळं त्या निवडणुकीसाठी सगळी यंत्रणा राबवावी लागली. ती राबली यंत्रणा. सुनेत्रा पवार यांना सुद्धा प्रचार करावा लागला, कारण अशा पद्धतीचा विजय नसता झाला तर त्याचे पण बरेच तर्कवितर्क लढवले गेले असते. ते लढू नये म्हणून, किंवा बारामतीकरांचं प्रेम किती आहे आणि अर्थात त्यानिमित्ताने त्यांचा संपर्क पण झाला या मंडळीची. सो ऑल क्रेडिट गोज टू राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या पद्धतीनं या निवडणुकीसाठी यंत्रणा उभारली,
सुनेत्रा पवार ह्या हळूहळू ज्या पद्धतीनं स्वतःची छाप पाडत चालल्या आहेत, या सगळ्याचा परिणाम असा झाला की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय पातळीवरती विक्रमी मताने लोकांनी निवडून दिला. आणि हा सलग दुसरा विक्रम आहे बारामतीकरांचा, की जेव्हा त्यांनी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलं आहे. 2019ला 1,68,000 मतांनी, जेव्हा 2024ला जेव्हा अजित पवार हे विजयी झाले होते, तो एक विक्रम होता. याच्या आधी पण जेव्हा अजित पवारांच्या विरोधामध्ये कुठल्या तरी बाहेरच्या मंडळींनी येऊन काही निवडणुका लढायचा प्रयत्न केला, तेव्हाही बारामतीकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली, त्यावेळेला मात्र सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला लोकसभेला आणि सुप्रिया सुळे ह्या दणदणीत विजयी झाल्या. तो एक अपवाद वगळता अजित पवारांच्यासाठी बारामती, त्यांच्या कुटुंबांसाठी बारामती हे कायम विजयाचं गणित राहिलेलं आहे. म्हणून ते जे 22 उमेदवार होते त्यापैकी केवळ 4 आज मतमोजणीला उपस्थित होते असं म्हणतात. म्हणजे बाकीचे तर प्रचारालाही आले नाहीत, फॉर्म भरला. ते का घडतं तर मला असं वाटतं, मला कुणाच्या क्रेडिबिलिटीवरती काही प्रश्न विचारायचे नाही आहे, पण असं असू शकतं की फॉर्म भरायचा, कुणी काही आर्थिक ऑफर दिली की ती स्वीकारायची आणि विड्रॉल करायचा, पण जे टिकले त्यांचं समाधान करण्याच्या भूमिकेत बहुधा नसावेत हे उमेदवारापैकी कोणी. आणि म्हणून ती निवडणूक घडली, कारण त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं उमेदवारी देऊ नये असा मुख्य फोकस राष्ट्रवादी काँग्रेसचा होता, जे घडलं नंतर, आणि काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही. स्वतः सुप्रिया सुळे ह्या स्टेजवरती उभा राहून सुनेत्रा पवार ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत असं सांगत होत्या. त्यामुळे ह्या सर्वपक्षीय लढतीला तसा काही अर्थ उरलेला नव्हता. हेच फक्त बघायचं होतं की सुनेत्रा पवार यांना किती मताधिक्य मिळतं. त्यामुळे बारामतीकरांनी पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. हे त्यांच्यासाठी मोठं बळ आहे. कारण 2029ची निवडणूक ही मला वाटत नाही की आत्ता जशी सर्वपक्षीय मंडळींनी एकत्रित येऊन सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात आपलं पूर्ण वजन टाकलं तशी होईल. ती निवडणूक पवार विरुद्ध पवार होण्याची दाट शक्यता आहे. कारण या निवडणुकीनं पुन्हा आगामी राजकारण डिफाईन होईल 2029ला. मधल्या काळात सुद्धा खूप मोठा काळ आहे, स्पॅन आहे. असं म्हणतात की अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर भारतीय जनता पार्टीनं असं ठरवलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पद्धतीनं फोडून त्यातले आमदार आपल्याकडे घ्यायचे नाहीत, त्यांचे पदाधिकारी घ्यायचे नाहीत. तोच संदेश त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही सांगितलं असं म्हणतात. आणि म्हणून जर हा पक्ष नाही फुटला तरी पक्षांतर्गत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. पार्थ पवारबद्दलचे काही वादप्रवाद आहेत, खरे खोटे, त्याबद्दल त्या जेव्हा मुलाखत देतील त्यावेळेलाच आपल्याला कळेल. पण या विजयामुळं एक मात्र झालं आहे की त्यांची पक्षावरती आणखी पकड येण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्त्वाचा ठरला आहे. एक हाती जेव्हा तुम्ही विजय मिळवता तेव्हा तो विजय फार सुखद असतो. जरी त्यांनी असं म्हटलं होतं की या विजयाबद्दल कुणीही सेलिब्रेशन करू नये, गुलाल उधळू नये, मी सहमत आहे त्यांच्याशी. कारण त्यांनी एक आपल्या कुटुंबातला इतका जवळचा सदस्य, अजित पवारांचं जाणं हे त्या कुटुंबासाठी किती धक्कादायक असू शकतं ते समजू शकतो. पण लढाई आता इथून खरी सुरू होईल, ती 2029ची असेल. 2029ला पवार विरुद्ध पवार होणारच नाही असं कुणी सांगू शकत नाही. तसं होण्याची दाट शक्यता आहे. आणि तसं जर झालं तर त्याला आत्ताच्या ह्या विजयाच्या पायाभरणीचा मोठा आधार असणार आहे. कुठल्या गावात कशा पद्धतीनं मतदान झालं, कोणत्या कार्यकर्त्यांनी काय काम केलं, सुनेत्रा पवार यांच्याकडं काय बघून लोकांनी मतदान दिलं, या सगळ्याची गोळाबेरीज करून 2029च्या निवडणुकीला यांना सामोरे जावं लागेल. म्हणून बारामतीच्या या विधानसभा निवडणुकीतल्या या विक्रमी विजयाचं आपल्याला विश्लेषण करणं आवश्यक होतं, जसं मी कर्डिलेंचं पण केलं. आणि कर्डिलेंच्या तिथं पण मला असं दिसते मोकाटे याने जर उमेदवारी नसतीच ठेवली तर काय फरक पडला असं. सगळ्यांना तर माहिती होतं की तो विजय होणार, पण निवडणूक लढताना मनुष्य काहीतरी वेगळी गणितं मांडून विजयी निवडणूक लढत असतो. बारामतीमध्ये मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये उमेदवार न देणारा राष्ट्रवादी काँग्रेस, तिथे मात्र भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये त्यांनी उमेदवार दिला. आणि प्राजक्त तनपुरेंना ऐन वेळेला या निवडणुकीतनं माघार घ्यायला लावून भाजपनं सुद्धा त्यांच्या दृष्टीनं जो काय असेल तो मागचा स्ट्रोक केला. तर हे असं सगळं महाराष्ट्रातलं राजकारण आहे. आणि म्हणून त्या विश्लेषणाला फार महत्त्व आहे जेव्हा तुम्ही अतिशय तटस्थपणे करता. पुन्हा तीच विनंती, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथे तुम्हाला अतिशय वस्तुनिष्ठ असं विश्लेषण पाहायला मिळेल. थांबूया. थँक्यू.